लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतल्या नेत्यांच्या टार्गेटवर आहे। अर्थसंकल्प मांडल्यानंतर सुद्धा विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी अजितदादांनी व्हिडिओद्वारे संदेशही दिला। यावर राष्ट्रवादी पक्षापासून भ्रष्टाचारापर्यंतचे अनेक मुद्दे जे होते, ज्या मुद्द्यांवर अजितदादा व्यक्त झालेले आहेत, पाहुयात याच बद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही। माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। काका शरद पवारांच्या विरोधात बंड करून अजितदादांनी महायुतीचा झेंडा हाती घेऊन आता वर्ष झालं। आणि या वर्षभरात बरंच काही झालं। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह त्यांना मिळालं, उपमुख्यमंत्रीपद मिळालं आणि लोकसभेत दादांच्या पक्षाचा दारुण पराभवही झाला। पण अजित पवार म्हणतात पक्ष बदललाच नाही। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। पक्ष बदलला नाही, पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजत आहे। कुठेतरी तुम्ही जेव्हा 30-35 वर्ष जो विचार सांभाळला तो सोडून जेव्हा तुम्ही ज्या लोकांनी तुमच्यावर वेगवेगळे आरोप केले त्या लोकांबरोबर तुम्ही जाता, मग त्याला आपण स्वार्थसुद्धा म्हणू शकतो। आम्ही कधीही दादांनी जो विकास केला त्या विकासाबाबतीत कधीही काय बोललेलो नाही। आम्ही त्यांच्या विचार बदलण्यावर तिथं बोललेलो आहे आणि बदललेली भूमिकेवर बोललेलो आहे। त्यामुळे कुठेतरी एक गल्लत दादांच्या बाबतीत तिथं होती असं मला वाटतं। आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत अजितदादांनी नुकत्याच मांडलेल्या बजेटमध्ये अनेक लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत। बजेटमध्ये आश्वासनांचा पाऊस पाडलेला असला तरी ते विरोधकांच्या टीकेचे धनी देखील बनलेत आणि त्यामुळे व्यथित झालेल्या अजितदादांनी टीकाकारांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ संदेश जारी केलाय। अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे। या लोकांच्या मध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे। जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही। हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे। या व्हिडिओमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी भाजपकडे बोट दाखवलंय। माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। अजित पवारांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, CBIची EDची नोटीस, माझ्या 3 बहिणींवर झालेले रेड, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध होता? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर रेड झाल्या, त्याला कोण जबाबदार आहे? अर्थातच सत्तेत असलेले लोक। गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते आणि त्यानंतर 4च दिवसात अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत सत्तेत वाटा देखील मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी काका शरद पवार यांच्याशी कायद्याची लढाई देखील लढली। तांत्रिकदृष्ट्या अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं पक्ष बदलला नाही असं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे, पण आता लोकसभेतल्या पराभवानंतर विधानसभेत त्यांना ते लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।